ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे महिपतने त्याच्या माणसाला सांगितलं असतं की काही झालं तरी पण या अस्मितावर हल्ला करा, कारण की ही तन्वी किल्लेदार हिची ही पहिली साथीदार होती आणि पूर्वी तिने तिला प्रियाला खूप मदत केली होती, त्यामुळे ती आपल्याला उपयोगी ठरेल. त्यामुळे महिपतने सर्वात पहिला अस्मितावर हल्ला केलेला असतो. सर्वात पहिला तो माणूस अस्मितावर हल्ला करतो आणि तो अस्मिताला सांगतो जेवढे पण पुरावे तुझ्याकडे असतील ते आम्हाला आणून दे. त्याच्यामुळे अस्मिता घाबरते आणि अस्मिता घरी येते आणि सगळ्यांना सांगते की आणि आधीच अस्मिता घाबरी झालेली असते आणि त्याच्यामध्ये ती प्रेग्नेंट असते आणि त्यामुळे सगळे विचारतात काय झालं अस्मिता. आणि अस्मिताला असं पाहून सगळ्यांना धक्का बसतो. त्यामुळे अस्मिताला नंतर शांत केलं जातं आणि तिला विचारलं जातं काय झालं अस्मिता. अस्मिता सांगायला लागते या तन्वीबरोबर मैत्री करणे मला आता महागात पडत आहे. आणि अस्मिता घाबरत सगळा प्रकार सांगायला लागते. आणि ती माणसं माझ्या मागावर आली होती आणि ती मला त्रास द्यायला लागली होती. ती माणसं बोलत होती की जेवढे पण तन्वीचं सामान आहे ते तू आम्हाला आणून दे, नाहीतर आम्ही तुझ्या बाळाचा जीव घेऊ. तेव्हा अर्जुन सांगायला लागतं हे सगळं महिपतचं काम आहे, तुला या तन्वीचं काय वेगळं सामान माहिती आहे का. तेव्हा अस्मिता बोलायला लागते इतके दिवस मी तुमच्यापासून खूप लपवलं होतं, कारण की माझ्याकडे तन्वीचं असं काय सिक्रेट आहे ते पाहून तो मला धक्का बसतो. तेव्हा अर्जुन सांगायला लागतो तू घाबरू नको, सांग आम्हाला ते सिक्रेट. तेव्हा ते अस्मिता पेटून उठते आणि ती सिक्रेट सांगायला लागते. ती सांगायला लागते या तन्वीमुळे माझ्या बाळाला आणि मला धोका असेल तर मी तिचं सिक्रेट सगळं बाहेर काढल्याशिवाय आता राहणार नाही. अस्मिता सांगायला लागते की जेवढे सिक्रेट मी लपून ठेवले होते पण नंतर अस्मिताला जेल झाली, मग मी कशाला सांगू, पण मी आज ते सांगणार आहे. तेव्हा कल्पना बोलते की काय अस्मिता तू एवढी का पेटून उठलीस. तेव्हा अस्मिता बोलते की जे पण खरं आहे ते मी सांगितल्याशिवाय राहणार नाही. आणि अस्मिता फ्लॅशबॅकमध्ये जात सांगते की या प्रतिमात्याची डायरी होती, ती डायरी या तन्वीने चोरली होती. तिनेच मला सांगितलं होते की प्रतिमात्याची डायरी चोरायची आणि माझ्या हाती आणून द्यायची आणि ती खूप मोठी चूक केली होती. आणि त्या डायरीमध्ये ती सगळ्या गोष्टी पाठ करायची आणि ती पाठ करून सगळ्यासमोर आणून ठेवायची. आणि ती इथे आली पण तिला काहीच आठवत नव्हतं आणि ती डायरी मी पूर्णाजीच्या रूममधनं चोरली होती. आणि सायली जेव्हा प्रतिमात्यासारखी वागायची तेव्हा तिला खूप राग यायचा. आणि अस्मिता तन्वीच्या एका गोष्टी बाहेर काढायला लागते आणि ती सांगायला लागते की अजून एक गोष्ट आहे की तिने ती गोष्ट सिक्रेट ठेवली आणि ती तुम्हाला कळली तर तुम्हाला चांगला धक्का बसेल. तेव्हा प्रताप बोलतो जेवढ्या पण गोष्टी तुला माहित आहे ते आता बोल, कारण की अगोदर तू ह्या गोष्टी सांगितल्या असतात तर एवढं काय झालं नसतं, सगळ्या गोष्टी आता नॉर्मल झाल्या असतात. तेव्हा अस्मिता बोलते की काय झालं तरी पण मी आता गप्प बसणार नाही आणि सगळ्या सिक्रेट गोष्टी मी तन्वीच्या बाहेर काढणार आहे. ज्यावेळी सायली प्रतिमात्यासारखी वागायची तेव्हा मी तन्वीला विचारायची तू का तशी वागत नाही. तेव्हा तन्वी मी बोलली तिला तू खरी मुलगी आहेस ना तिची. तर तन्वी बोलायला लागते नाही ग मी तिची खरीच मुलगी आहे. सायली असं का तिच्यासारखी वागते. मग ते प्रिया बोलायला लागते की ती नाटक करत आहे. त्यानंतर मला डाऊट येतो आणि मी ती डायरी वाचते. त्या डायरीमध्ये सगळं तेव्हा कल्पना बोलते की तू डायरीत काय वाचलास त्यामुळे तुला डाऊट आला. तेव्हा अस्मिता सांगायला लागते ते डायरीमधील गोष्ट मी तुमच्यासमोर आणणार आहे. त्या प्रतिमा ताईने लिहिलं होतं की प्रतिमात्याने त्यात लिहिलं होतं की जेव्हा सायली लहान होती तेव्हा तिच्या पाठीवर तिने कुलदेवतेचं गोंधन केलं होतं. तेव्हा मी तन्वीला विचारलं होतं की कुलदेवताचा शाप जेव्हा तुझ्या पाठीवर प्रतिमात्याने तो मला दाखव. तेव्हा टायमाला ती बोलली होती कुलदेवताचा छाप ते तर तिने वाचलेलं नव्हतं, त्यामुळे ती बोलायला लागली. तेव्हा मी तिला बोलली की तू जर तन्वी आहेस मग तुझ्या पाठी कुलदेवताचा छाप असेल ना. तेव्हा ती बोलायला लागते की काय माहित असेल तर आणि असला तर मी तुला का दाखवू. आणि ती माझ्यावर भडकली आणि भडकून तिने विषय बदलला. तेव्हा सायली बोलायला लागते की तिच्या पाठी कुठलंच कुलदेवतेचं गोंधन नव्हतं आणि गोंधन ते माझ्या पाठी आहे. तेव्हा सायली बोलायला लागते की जे पण डायरीत लिहिले ना एक पण गोष्ट प्रतिमात्याने जी पण डायरीमध्ये गोष्ट लिहिली ती तन्वी बरोबर जुळतच नाही आहे. आणि सायली बोलायला लागते की मुळातच या तन्वीच्या पाठीमध्ये कुठलंच गोंधन नाही आणि गोंधन तर माझ्या पाठी आहे. तेव्हा सायली बोलते की हे गोंधन माझ्या पाठी आहे आणि मी ते दाखवीन नंतर. आणि हे गोंधन मधुबाऊंनी आश्रमात जेव्हा मला दाखल केलं तेव्हा त्या गोंधनाची नोंद त्यांच्या फाईलमध्ये पण आहे. आणि ही गोष्ट तिला जेव्हा तन्वीला कळली तेव्हा तिने ही डायरी कुठेतरी लपून ठेवली आणि मी पण हुशार आणि ती नकळत मी तिची डायरी शोधून काढली. आणि तेव्हा अर्जुन बोलतो मग डायरी कुठे येते. ते अर्जुन बोलायला लागतो की तिच्या पाठी गोंधन नाही आणि सायलीच्या पाठी गोंधन आहे, मग याचा अर्थ काय होतो. अस्मिता बोलायला लागते की काय तुझ्या डोक्यात आहे. तेव्हा ती विचारात पडली आणि त्यानंतर मी डायरी शोधली. त्यानंतर मला हे सगळं सत्य समजलं. तेव्हा अस्मिता बोलायला लागते जेवढ्या पण गोष्टी मी व्हेरीफाय केल्या ना त्यानंतर मला कळलं की ही तन्वी असू शकत नाही आणि त्या डायरीत जेवढ्या पण गोष्टी लिहिल्या होत्या त्या तन्वीशी जुळल्याच नाही. तो इथे प्रताप बोलायला लागतो
त्याचा बोलायला लागतो काय बोलायचं तुला, इथे अर्जुन बोलायला लागतो अस्मिता तू खरं बोल, ते इथे कल्पना बोलायला लागते तू जे खरं आहे ते सांगायला लाग. तो ते अस्मिता फ्लॅशबॅकमध्ये सांगते आणि सगळ्या गोष्टी सांगायला लागते. डायरीमध्ये लिहिलं होतं की तन्वी कधी खोटं बोलत नाही, पण ही तन्वी खोटं बोलायची. आणि ज्यावेळी तिला गोंधनाचं कळलं ना त्यावेळी तिने ती डायरी लपवून ठेवली आणि तिने आपल्या पाठी गोंधन करून आणलं. त्यानंतर ती बोलली की अस्मिता तू बोलली होतीस ना माझ्या पाठी गोंधन आहे, आणि ती नंतर मला ते गोंधन दाखवायला लागली. आणि अस्मिता तिला बोलायला लागते की त्यावेळी तू का नाही दाखवलंस ते गोंधन. तेव्हा इथे प्रिया बोलायला लागते की तेव्हा मला दाखवायचं नव्हतं ते. आणि अस्मिता बोलायला लागते ज्यावेळी ती गोंधन करायला गेली होती त्यावेळी मी तिच्या पाठी गेली होती. तेव्हा तिथे मी गेली तेव्हा मला कळलं की तिने तिच्या पायावर पण तुळशीपत्राचं गोंधन केलं होतं. तेव्हा कल्पना बोलायला लागते की इतके दिवस ती आपल्याला फसवत होती आणि तू तेव्हा सांगितलंच नाहीस आणि तू आता सांगतेस. तेव्हा अस्मिता बोलते की मी चुकले, ज्यावेळी माझ्या बाळावर आणि माझ्यावर हा घात आला ना त्यावेळी मी आता, आणि तेव्हा मला कळलं की माझ्याकडनं खूप चूक झाली आणि ती चूक मला आता दुरुस्त करायला हवी आहे. त्यानंतर अर्जुन बोलायला लागतो ती कोणत्या ठिकाणी गोंधन करायला गेली होती. तर अस्मिता त्याच्या ज्या ठिकाणी गोंधन करायला गेली तिकडचं ती नाव सांगते. अर्जुन बोलतो तिकडचा आपण तपास करूया. आणि ज्यावेळी आम्हाला चेतन आणि मी तपास करत होतो तेव्हा आम्हाला या गोष्टी कळायला लागल्या होत्या आणि आम्ही या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न केला होता. नंतर आम्हाला तिच्या पायाखाली काहीतरी तुळशीपत्रासारखा टॅटू दिसला आणि त्यानंतर आम्ही ती शहानिशा करायला गेलो होतो. आणि त्यानंतर अर्जुन बोलायला लागतो तू मला तिकडचा ॲड्रेस दे आणि तिकडे जाऊन आम्ही चौकशी करतो. अस्मिता बोलायला लागते की जे पण मी तुम्हाला ॲड्रेस देते त्यात द्यायला तयार आहे. आणि या तन्वीने जे पण झोल केलाय ना तिच्यावर मी राहिली आणि मला कळलं की तिने काहीतरी ओळख लपवली आणि ती ओळख तिची नसून ती सायलीची आहे. आणि मी बोलून दाखवते आणि आज मला हे सांगायचंच होतं. तेव्हा प्रताप बोलायला लागतो तुला काय बोलायचं आहे, म्हणजे सायलीच तन्वी आहे. ते अस्मिता सांगायला लागते 100%. अस्मिता सांगायला लागते की आतापर्यंत मला कळलं की या प्रतिमाच्या एक गोष्टी या तन्वीमध्ये जुळतच नव्हत्या. त्या सगळ्या सोयी मला त्या सायलीमध्ये दिसल्या. आणि या सगळ्या अस्मिता सगळ्या गोष्टी सांगत असते. तेव्हा अर्जुन बोलायला लागतो या सगळ्या गोष्टी मला आता पटतात आणि या सगळ्या गोष्टीचा मी शोध घेईन. तेव्हा कल्पना बोलते सायलीच्या पायाखाली तुळशीपत्राची खून आहे का आणि तिच्या पाठी पण काय आहे का गोंधन. तेव्हा इथे सायली बोलायला लागते या सगळ्या दोन्ही पण गोष्टी माझ्या पायाखाली आणि पाठी आहे. तेव्हा अस्मिता बोलायला लागते की बघ ह्या सगळ्या अर्जुन ह्या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी सगळ्या ह्या तन्वी लपून ठेवत होती आपल्यापासून. आणि अर्जुन सांगायला लागतो की मधुबा पण हे सांगत होते की सायलीचे आई बाबा जिवंत आहेत. आता अर्जुन जंग पचाळत ते गोंधन करणाऱ्या ठिकाण आणि आता अर्जुन सायलीचा हक्क देण्यासाठी ते गोंधन ती डायरी आणि गोंधन करणारी ती माणसं या सगळ्या गोष्टीकडे जाऊन आणि या सगळ्या गोष्टी क्लिअर करत आणि आता अर्जुन सायलीच तन्वी हे सिद्ध करणार असं हे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.